आज आपण घरच्या घरी बडीशेप भाजून कशी आपण ते मुखवास म्हणून वापरू शकतो ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। त्यासाठी मी पहिला गॅस चालू करून घेतला आहे। इथे मी ही कढई पहिले पाण्याने भरपूर अशी स्वच्छ धुवून घेतली आणि ते पाणी पूर्ण पुसून न घेता कढई मी तसंच त्या थोड्या पाण्यासकट इथे गॅसवर ठेवली आहे। आपल्याला गॅस मोठा ठेवून पहिल्यांदा या कढईतलं पाणी पूर्ण त्याचं म्हणजे बाष्पीभवन पूर्ण ते घालवायचं आहे आणि मग अशा प्रकारे गरम झालेल्या कढईमध्ये आपण बडीशेप भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 100 ग्रॅमची अशी 4 बडीशेप, कच्ची बडीशेप जी बाजारात मिळते अशी 4 पाकिटं घेतलेली आहेत आणि आपल्याला त्यामध्ये घालण्यासाठी थोडं मीठ लागणार आहे। आधी आपण पहिले ही कढई पूर्णपणे तापवून घेऊया। इथे आपण बघू शकतो आता पाण्याचं पूर्ण बाष्पीभवन होऊन त्यामधनं थोडासा असा वाफा येऊन कढई आपली पूर्णपणे कोरडी झालेली आहे। आता सध्या मी हा गॅस मोठाच ठेवते, मोठ्या फ्लेमवर ठेवून कढई पूर्णपणे गरम झालेली असतानाच मी त्यामध्ये बडीशेप घालणार आहे। आता पाकिटं उघडून बडीशेप ही अनेक पद्धतीने आपल्याला घरी भाजता येऊ शकते। म्हणजे काही जण बडीशेपावर थोडं पाण्याचा हापका मारून ती थोडीशी ओली करून घेऊन पण भाजू शकतात, पण तशा पद्धतीने एवढी कुरकुरीत होत नाही जेवढी या पद्धतीने जास्त कुरकुरीत होते आणि त्यामुळे मग ती जास्त काळ टिकतेही। ही साधारण 100 ग्रॅमचं एक पाकिट, ह्याने एक 400 ग्रॅम बडीशेप आहे। मी जास्त साठवणुकीची म्हणा की अशी मी भाजूनच ठेवते एकत्र, म्हणजे परत परत भाजून घ्यायला लागत नाही। ही मुखवास म्हणून खाल्ल्या जाते घरी, कारण आपण बाजारातनं जी रेडीमेड मुखवास आणतो त्यामध्ये म्हणजे ती कशा पद्धतीने बनवली असतात, कितपत हायजीन सांभाळून किंवा काय, किंवा नुसती मीठ लावलेली पण बडीशेप बाहेर मिळते किंवा मुखवासचे जे स्टॉल असतात किंवा दुकानांमधनं, पण त्यामध्ये ते हळद घालतात आणि त्या हळदीचा थोडासा उग्र स्वाद त्या बडीशेपेला यायला लागलेला असतो। त्यामुळे मला ही अशी घरच्या घरी भाजून घेऊन मग ती साठवून खायला आवडते। त्या पद्धतीने मी घरी बनवते। तुम्हाला ही जर पद्धत आवडली तर तुम्ही नक्की करून अशी भाजून घरी भरून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये। आता मी थोडी आधी नुसतीच भाजून घेते आहे, जेणेकरून त्या बडीशेपेमध्ये जे एक प्रकारचं मॉइश्चर असतं आधीपासूनच ते पहिलं मी थोडं घालवून घेणार आहे। वा, बडीशेपेचा अतिशय सुरेख सुगंध येतोय, कारण आपली कढई मुळातच आपण पूर्णपणे कडकडीत गरम करून घेतली असल्यामुळे त्यात बडीशेप घातल्यानंतर बडीशेपेचा सुरेख सुगंधी स्वाद सुवास इथे हवेत घमघमलाय। हे बघा, मी अशी थोडी पहिल्यांदा नुसतीच भाजून घेणार आहे। मीठ आत्ता मी इतक्यात त्यात घालणार नाही आहे। ही अगदी झटपट करता येते घरी आणि घरी करून ठेवताही येते। जसं आपल्याला माहीतच आहे की बडीशेप ही पचनाला खूपच चांगली असते, त्यामुळे जेवणाच्या दोन्ही जेवणांनंतर आपण एक एक चमचा जरी खाल्ली तरी आपल्याला तोंडाला स्वादही येतो, तोंडाची दुर्गंधी जाते, पचनाला मदत करते। असं म्हणतात की बडीशेपेचं पाणी वेट लॉससाठी, वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं। बाळंतिणींना पण जो बाळंचोपा म्हणजेच पाचक सुपारी बनवतात त्यातही बडीशेपेचा मोठा सहभाग असतो। मी एवढं बनवत नाही, कारण बाकीचे फारसे ते पदार्थ मला आवडत नाहीत त्यामध्ये जे घातल्या जातात आणि ते एरवीच्या आपल्या जेवणामधनं आपल्याला पोटात जातच असतात, म्हणून मी फक्त बडीशेपच भाजून त्याचा अशा पद्धतीने मुखवाससारखा बनवून ठेवते। बडीशेप आता आपली चांगली गरम झालेली आहे, तर त्यामध्ये मी अंदाजाने, आपल्याला साधारण जास्त खारट करायची नाही आहे ती, सो मी साधारण एक खायचा फक्त पाव चमचा मीठ, ही माझी 100 ग्रॅमची 4 पाकिटं होती बडीशेपेची, कच्च्या बडीशेपेची हिरव्या, त्याच्यासाठी मी एक साधारण खायचा फक्त पाव चमचा मीठ त्यामध्ये घातलेलं आहे। आणि तुम्ही बघत असाल तर मी गॅस फुल फ्लेम
हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे, कारण ही अत्यंत झटपट भाजून होते. आपण आधीच कढई गरम करून घेतली होती, त्यामुळे बडीशेपेचं मॉइश्चर उडायला लवकर मदत होते. मात्र ह्यामध्ये तुम्ही समोर उभं राहूनच भाजून घेतलीत तर जास्त बरं पडेल. जर तुम्ही अशा मोठ्या फ्लेमवर बडीशेप ठेवून बाहेर कुठे पटकन गॅसपासून लांब झाला तर तेवढ्या वेळात ही खालनं करपू शकते. बघू शकता हळूहळू याचा आपल्या बडीशेपेचा रंगही बदलत चालला आहे. जी अगदी ओलसर हिरवी पहिले दिसत होती, आता थोडीशी पिवळट तपकिरी दिसायला लागलेली आहे. वा, छान भाजल्या जातानाचा सुगंध येतोय. थोडासा टच 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 असा जो बडीशेप भाजल्या जातानाचा आवाज येतो, जसं आपल्याला माहिती असेल आपण तीळ भाजतो तसंच बडीशेप भाजताना सुद्धा, जिरं भाजताना असा एक जो आवाज येतो भाजल्या जाण्याचा, तो यायला लागलेला आहे. आणि बडीशेपेचा रंगही पलटायला लागलेला आहे. अगदी हिरवी पोपटी जी होती कच्ची ओलसर, ती आता अशी खुडखुडीत होऊन पिवळट तपकिरी हळूहळू दिसते. आणि मिठाचं प्रमाणही आपण अगदी सौम्य ठेवलेलं आहे, म्हणजे अति मीठ खाऊ नये असं जे म्हणतात याला पुरेपूर आपण न्याय दिलेला आहे. साधारण 400 ग्रॅम बडीशेपेसाठी मी खायचा पाव चमचा एवढंच मीठ त्यामध्ये घातलेलं आहे. खमंग असा सुगंध येतोय बडीशेप भाजल्या गेल्याचा. बघू शकता कुठेही गडद तपकिरी किंवा काळी न होऊ देता ही जेव्हा त्याचा रंग पलटून साधारण पिवळट तपकिरी होईल तेव्हाच आपण गॅस बंद करून त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे, गार होऊ द्यायची आहे. ह्याचं कारण असं की तुम्हाला जरी आत्ता वाटलं की ही अजून थोडीशी अर्धवट कच्ची वाटते किंवा कमी भाजल्यासारखी वाटते, तरी ती पूर्ण तपकिरी करू नये. त्याचं कारण असं असतं की आपण ही कढई एवढी गरम करून आता झालेली आहे आणि आत्ता पण ती एवढी गरम झालेली आहे की आपण गॅस बंद केल्यानंतर सुद्धा जी आपण बडीशेप ह्याच्यामध्येच ठेवून देणार आहोत पूर्ण गार होण्यासाठी, तेवढ्या वेळात ती जी कढईची उष्णता असते तेवढी उरलेल्या बडीशेपेसाठी ती पुरेशी असते. जर आपण आधीच पूर्ण ब्राऊन तपकिरी रंगावर भाजून घेऊन गॅस बंद केला तर मग ती बडीशेप अशी काळपट आणि जळकट होऊ शकते. म्हणून बघू शकता आता पूर्णपणे चटचट चटचट बडीशेप भाजल्या जाण्याचा आवाज येतो आहे. थोडासा त्यामधनं धूरसारखंही येतं आहे आणि आता बडीशेपेचा खमंग सुवास पसरलेला आहे. ह्याच स्टेजला मी आत्ता गॅस बंद करते. आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा एकदा ती खालतून वरतून अशी सारखी करून घ्यावी, जेणेकरून जो अगदी खाली तळाशी जो बडीशेपेचा भाग असतो तो नाहीतर जास्त भाजका असा होऊ शकतो आपण गॅस बंद केल्यानंतर सुद्धा, कारण त्या कढईला ऑलरेडी भरपूर आच लागलेली असल्यामुळे ती व्यवस्थित गरम आहे. अशा पद्धतीने परत थोडीशी ती सारखी करून आपण ही पूर्णपणे गार होऊ देण्यासाठी ठेवून द्यायची. आणि अशी बडीशेप आपण भाजून ठेवलेली असताना कढईमध्ये शक्यतोवर त्या खोलीतला पंखा लावू नये स्वयंपाकघरातला, कारण पंख्याच्या वाऱ्याने ती परत मऊ पडू शकते. म्हणजे जी आत्ता आपली चांगली कुरकुरीत भाजल्या गेली आहे, ही आत्ता तुम्हाला कॅमेरामधनं अशी दिसणार नाही. ह्याची टेस्ट घ्यायची असेल तर सोपी गोष्ट आहे, आपण स्वतः 2 दाणे खाऊन बघावी, या घरातल्यांना बघायला द्यावी की कितपत कुरकुरीत भाजल्या गेले. पण ही सुरेख भाजल्या गेलेली आहे, अगदी कुरकुरीत होणार आहे. आणि आत्ता जरी थोडीशी कमी कुरकुरीत लागली तरी मी म्हटलं त्याप्रमाणे ती जेव्हा पूर्णपणे गार होते तेव्हा ती अत्यंत कुरकुरीत लागते. म्हणून या स्टेजला आपण गॅस बंद करून ही गार करण्यासाठी पूर्णपणे गार होऊ द्यावी. आपण कढईमध्ये तशीच ठेवणार आहोत. आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्या ताटलीमध्ये किंवा मोठ्या पानामध्ये किंवा इतर कशामध्ये ती ओतून घेऊ नये. काही जण पटकन गार करण्यासाठी म्हणतील आम्ही ताटात काढून घेतली किंवा, पण तसं करू नका, कारण त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण हा गरम पदार्थ म्हणजे ही गरम बडीशेप ताटामध्ये ओतू तेव्हा त्या ताटाला त्या बडीशेपेचं मॉइश्चर सुटून तर ताटामध्ये थोडासा ओलावा येऊ शकतो त्या बडीशेपेचा, जेणेकरून ती परत सॉगीच होईल.
त्यामुळे ही अशीच कढई, ज्या कढईत आपण भाजली आहे त्या कढईमध्ये अशीच ती पूर्णपणे नॅचरली गार होऊ द्यावी. पटपट गार व्हावी म्हणून पंखाही सुरू करू नका, जसं मी आत्ता सांगितलं. त्यामुळेही ती सॉगी होऊ शकते. अशी आता आपण गार करण्यासाठी ठेवून देतोय. पूर्णपणे गार झाली की हवा बंद तुमचा रोजचा मुखवासचा डबा असेल किंवा जी काही बरणी असेल, त्या काचेची बरणी असेल, त्याच्यामध्ये आपण ही भरून ठेवावी. आपली घरच्या घरी झटपट 5 मिनिटाच्या आत पूर्णपणे हायजीनची काळजी घेऊन बडीशेप भाजून तयार आहे.